उद्धारा जगतधारा देई सर्वासार स्वरूपानुसंधान चित्तरमो निरंतर काम क्रोधादी कथारा मिळोन च अंतरी अखंडित वसो चित्ती तूच अनंता सर्वांतरी शरीरी घरी दारी कन्या पुत्रादी परिग्रही अनासक्त असो चित्त आसक्त त्वत् अनुग्रही मिळो धन मिळो मान मिळो लौकिक आगळा सोडविला परिमद मोह पाशांतुनी गळा असो भोग असो त्याग असो विद्या असो कला अमित पद पदमांची भाव भक्ती दे सकला चराचर दिव्य रूप दिसो बाहेर अंतरी सर्वांचे भले व्हावे उच्चारो मन वैखरी मी माझे मावळो सर्व तुझे उगवता मी तूपणा जगन्नाथा ओ एकची तत्वता देव भक्त से द्वैत अद्वैत न खंडिता दाखवी देवानंता प्रार्थना ही तुलाता सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु पै माऊली मातोश्री मायांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सच्चोते आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आजचा जो प्रश्न आहे गोपीभाव राधाभाव दास्यभाव आत्मभाव कोणत्या भावाने देव लवकरात लवकर आपला सवतो आणि सगळे भाव नांदवायचे कसे. अध्यात्मामध्ये दिव्यत्वाची अनुभूती असं ज्याला आपण म्हणतो त्याला सोप्या भाषेत देवाची प्राप्ती करून घेणं असं सर्वप्रथम पण लोक म्हणतात की बऱ्याच साधकांना देवाची प्राप्ती हवी असते. ज्यांना खरा गोल साधायचा असतो की अध्यात्म असं म्हणताना सुरुवातीच्या साधकाला जर सद्गुरूंचं मार्गदर्शन मिळालं की महत्वाचा गोल हा असतो शेवटी की त्याला देवाची प्राप्ती व्हावी. देवाची प्राप्ती असं म्हणत असताना तिथे दिव्यत्वाची अनुभूती आली पाहिजे हा त्याचा सरळ अर्थ. आता देवाची प्राप्ती आणि दिव्यत्वाची अनुभूती असं म्हणताना त्यात फरक काय असे एक प्रश्न पडेल की देवाची प्राप्ती म्हणजे देव आणि हा साधक दोन वेगळे असतात. साधकाला आपल्याला देवाचा साक्षात्कार व्हावा म्हणजे समोर काय तर त्यांनी येऊन प्रगट व्हावं असा एक भाव असतो. दिव्यत्वाची अनुभूती असं म्हणत असताना हा साधक देवच होऊन जातो आणि तिथेच त्याला दिव्यत्वाची अनुभूती येते.
आणि त्यामुळे प्रथम आपण हा अध्यात्म किंवा परमार्थ किंवा सद्गुरूंकडे का आलो हा प्रश्न साधकाने स्वतःला नेहमी विचारला पाहिजे. कारण जोपर्यंत गोल म्हणजे आपली जी पूर्णत्व आहे आपलं ते जे आपल्याला मिळवायचं असेल, प्राप्त करून घ्यायचं असेल, तर आपल्याला हे का करतो, कशासाठी करतो ह्याची आठवण सतत साधकाने स्वतःला ठेवली तर त्याचा तो मार्ग नेहमी त्या दिशेने असतो. नाही तर बऱ्याच वेळेला असं होतं, मनासारख्या सगळ्या गोष्टी काही मिळाल्या प्रपंचातल्या की साधकाला वाटतं बस झालं आता आपल्याला काही नको, किंवा पुढे जायचं तो विसरून जातो आणि तिथेच थांबतो. म्हणजे सुरुवातीचे काही संकट असतात, काही अडीअडचणी असतात, त्यावेळेला साधक अगदी प्रयत्न फार करत असतो आणि त्या अडीअडचणी ज्या दूर होतात तेव्हा त्या साधकाची साधना रिलॅक्स झाल्यामुळे आपोआप कमी कमी व्हायला लागते. असं बऱ्याच वेळा होतं की त्याला वाटतं आता बस झालं, किंवा अडचण दूर झाल्यामुळे सुटलो, आता काय करायचं असं त्याला आतून जिज्ञासा निर्माण होत नाही. आणि त्यामुळे एक नेहमी सावध साधकांसाठी हा सावधपणा असला पाहिजे की हा जो मार्ग हा 2 वर्ष 4 वर्ष किंवा 5 वर्ष असा नाहीये, तो शेवटच्या क्षणापर्यंत अभ्यास करण्याचा मार्ग आहे. शेवटच्या क्षणापर्यंत याच्यासाठी केला होता अट्टाहास, शेवटचा क्षण गोड व्हावा. पण खरं सांगायचं प्रत्येक क्षण गोड होण्यासाठी हा अभ्यास आपल्याला करायचा आहे. म्हणजे इथे महत्वाचा बोध इथे लक्षात ठेवा की खरे सद्गुरू आणि खरे शिष्य असं जेव्हा नेहमी म्हणतो की खरे सद्गुरू हवेत आणि शिष्य सुद्धा खरा हवा, कारण त्याच्याकडे ती तळमळ असायला हवी. जोपर्यंत तळमळ आहे तोपर्यंत तो प्रयत्न करून, ज्या दिवशी तळमळ संपली की त्याचा प्रयत्न स्लो व्हायला लागतो, मग तो आपोआप चलताय असं वाटतं त्याला. शेवटच्या क्षणापर्यंत त्याची तळमळ तशीच असली पाहिजे, कारण ही अनुभूती ही पुन्हा पुन्हा अधिकाधिक येता येत असते. आणि हे करण्यासाठी नेमकं काय करायचं हे सद्गुरू मार्गदर्शन करतात, संत मार्गदर्शन करतात. म्हणून श्रवण, मनन, चिंतन, निजध्यास आणि साधना, निरीक्षण परीक्षण हा सगळा मार्ग आहे. पण हा मार्ग म्हणजे नेमकं काय आहे आणि परत श्रवण कशासाठी, मनन कशासाठी, चिंतन कशासाठी, हे सतत आपल्या लक्षात आलं पाहिजे. हे सतत करण्यासाठी नेमका तो कसा करायचा, सगळ्यात सोपा उपाय म्हणजे भावेविण देव न कळे निसंदेह, गुरुविण अनुभव कैचा कळे, असं जे ज्ञानेश्वर माऊली सांगतायत. त्याने मार्ग दिला खरा, भाव धरता आला पाहिजे. जोपर्यंत भाव धरता येत नाही तोपर्यंत न कळे निसंदेह, म्हणजे अगदी त्याने गॅरंटी देतात, भावेविण देव न कळे. जर भाव नसेल तर दिव्यत्वाची प्राप्ती, दिव्यत्वाची अनुभूती येऊ शकत नाही. भाव असेल तर भावेविण भक्ती, भक्तीविणे मुक्ती, बळेविण शक्ती बोलू नये. म्हणजे अगदी स्पष्ट मार्गदर्शन करतायत सगळे संत करतात की भाव धरारे अपुलासी देव करारे. म्हणून सर्वात महत्वाचं आहे की हा भाव धरायचा म्हणजे नेमकं काय करायचं. खरं म्हणजे आपलं सगळं जीवन भावातूनच चाललेलं असतं. आपल्याला नेहमी माहित नाही, आपल्याला जरी परमात्मा नसलेला प्रत्येक माणूस भावाशिवाय जगूच शकत नाही. आपल्या अस्तित्वाशी जो संबंध जोडला जातो इतर गोष्टींचा त्याला म्हणतात भाव. म्हणजे सोप्या भाषेत सांगितलं तर आता लाईट पेटायला हवं असेल तर विजेचं सर्किट कम्प्लीट व्हावं लागतं. म्हणजे
वीज कनेक्ट झाली हे कधी कळणार? लाईट पेटली तर म्हणतो आपण कनेक्ट झाली, पण तिथे कनेक्ट झाली नाही म्हणजे वीज आहे पण ते कनेक्शन बरोबर होत नाही, म्हणजे ते सर्किट कंप्लीट होत नसेल तर लाईट पेटणार नाही. तसंच भाव कसा धरायचा हे जोपर्यंत साधकाला व्यवस्थित कळत नाही तोपर्यंत साधना होऊ शकत नाही. म्हणून म्हटलं ना, बऱ्याच वेळेला अनेक साधक प्रयत्न करत असतात तर तिथे बऱ्याच वेळा ते शाब्दिक असतं. शाब्दिक असतं म्हणजे ते भाव नसतो. भाव आला की ते आत्मिक होतं. बऱ्याच वेळेला आपण म्हणतो ना हे अकॅडमिक म्हणजे बऱ्याच वेळेला लोक करतात, खूप प्रयत्न करत असतात पण तिथे भाव येत नसतो त्यांना, आणि भाव नसल्यामुळे त्यांना समाधान वाटत नाही. एकदा तो भाव येतो त्यावेळेस साधकाला सहज समाधान येतं. म्हणून बऱ्याच वेळा साधक असे म्हणतात की कधी साधना जमते कधी जमत नाही. याचा अर्थ काय? म्हणजे भाव प्रगट होत नाही. आणि म्हणून हा भाव धरायचा कसा हा अभ्यास प्रत्येकाला समजला पाहिजे. तो प्रत्येकाने आपल्या सद्गुरूंकडनं समजून घ्यावा लागतो. म्हणून भाव म्हणजे संबंध हा एक अर्थ आहे, आणि भाव म्हणजे होऊन राहणं हा दुसरा अर्थ आहे. व्यवहारामध्ये आपण आई आणि मुलाचं नातं म्हणतो तेव्हा मातृभाव, पुत्रभाव, वडिलांचं पितृभाव, मित्राशी मित्रभाव, शत्रूशी शत्रुभाव हे शब्द वापरतो आपण. आणि त्यामुळे मित्रभाव म्हटल्यानंतर दोन येतात, भावामध्ये दोन येतात. परत लक्षात ठेवायचं, मी असतो आणि तू असतोस. मी आणि तो हा शब्द नेहमी लक्षात ठेवायचा. पतिभाव पत्नीभाव हे सगळे भाव आहेत. आपण त्याला नातं म्हणतो. आज स्त्री आणि पुरुष लग्न केलं जातं. आधी एकमेकाला ओळखत असले तरी त्यांच्याकडे पतिभाव किंवा पत्नीभाव काहीच नसतं दोघांकडे. पण लग्नाचे संस्कार केले जातात, सगळ्यांसमोर सांगितलं जातं, आणि परंपरेने आता हे दोघं पती पत्नी झाले असं समजलं जातं आणि सांगितलं जातं. आणि त्याच्यातून स्त्रीकडे पत्नीभाव येतो, पुरुषाकडे मी पती आहे हा भाव असतो. पतिभाव पत्नीभाव असा तो परंपरेने सांगितल्यामुळे तसा येतो. कारण तुम्हाला कशावरून त्या लहानपूर्वी लग्न लहानपणी व्हायचे. मुलगी अगदी 6-7 वर्षाची असताना 7-8 वर्षाची असताना तिचं लग्न केलं जायचं. त्या बिचारीला काही कळायचं नसतं, ती खेळतच होती. लग्न केलं आणि तिला सांगितलं पण जायचं आता तू पत्नी झालीस. पण खेळण्याच्या वयामध्ये तिला पत्नी आणि पती काय कळत असतं? ती मोठी होते तेव्हा नंतर तिला कळत असतं. म्हणजे पूर्वीच्या काळाच्या लग्नाच्या वेळेला जर बघायला गेलं तर त्या भाऊला भाऊलीचं खेळण्यासारखं व्हायचं. आता तिला ती मग सासूबाई सांभाळून 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 सांगून 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 त्याची बायको आहेस तू, त्याची बायको आहेस कारण डोक्यात भरत बसायची. तो म्हणेल तसं ऐकलं पाहिजे वगैरे सगळे संस्कार केले जायचे. आणि त्या अशा अंगाने जेव्हा मोठी आता माणसं झाली की मोठी मुलगा मुलगी झाली की त्यांना तो पतिभाव पत्नीभाव कळत असतो. म्हणजे परंपरेने आपल्याकडे ती नाती आहेत. भारतीय संस्कृतीमध्ये नाती मानली गेली आणि त्या नात्याचा अर्थ आपल्याला जेव्हा कळतो त्याला आपण भाव जोडतो. त्या अर्थातून आपण संबंध जोडला की तो भाव आला. दोन मित्र म्हटल्यानंतर दोघांना एकमेकाबद्दल जो आपलेपणा असतो, एकमेकाला मदत करण्याची जी तीव्र भावना असते तर तिथे असतो तो मित्रभाव असतो. तेच दोघांचं भांडण झालं तर शत्रुभाव. म्हणतात आता पण तुझी मैत्री बघ, आता माझे शत्रुत्व बघ, असा काही डायलॉग म्हणतात ना हिंदी पिक्चरमध्ये. तर सगळी नाती आपण जी जोडलेली आहेत ती म्हणजे आपल्या मनामध्ये तो विशिष्ट भावना धरतो आणि त्या विशिष्ट भावनेतून संबंध जोडतो, त्याला म्हणतात भाव. राष्ट्रभाव म्हणतात. असं म्हणतात ना आपण भारतीय आहोत हा भाव. तुम्ही जोपर्यंत इथे आहात तिथपर्यंत एवढं वाटत नाही भारतीय आहोत म्हणत. पण जेव्हा तुम्ही भारताच्या बाहेर जाता ना
मग आम्ही भारतीय आहोत, भारतीय आहोत, हा भाव तिथे जास्त येतो. पण त्यावेळेला तिथे आपण जोडले जात नाही. जिथे जोडले जातो तेव्हा तो भाव प्रकट म्हणजे जोडणं म्हटलं ना, कनेक्शन्स. जी कनेक्शन्स आपण इतरांशी जी जोडतो तर तिथे तो भाव असतो. म्हणून देवाशी नातं जोडलं जातं त्याला म्हणतात देवभाव. पण देवाशी नातं जोडलं इथे दोन भाग आहेत. तिथे म्हणजे हे वेगळे वेगळे भाव जे सांगितले जाते की गोपी भाव, राधा भाव, नंतर कोणता आत्मभाव, आणखी एक कोणता सांगितलाय दास्य भाव. इथे दोन आहेत, साधक किंवा भक्त आणि देव किंवा भक्त आणि सद्गुरू. आता देव आणि भक्त म्हणताना सगुण रूपात पाहता आलं पाहिजे तर ते देवभाव जोडता येतो. म्हणजे जसं मीरेला कृष्णाचे सगुण रूपात कृष्णाला पाहायची, म्हणजे कृष्णाची मूर्ती पाहिजे की कृष्ण श्रीकृष्ण हजारो वर्षापूर्वी येऊन गेलेला श्रीकृष्ण. आणि मीराबाई त्यांना त्या कृष्ण रूपात त्यांची भक्ती करत होती. म्हणून मीरेकडे जो मीरा कृष्ण भाव होता, म्हणजे कृष्णाची सतत नातं जोडलं गेलं होतं तिचं. तिला सतत अखंड स्मरण त्या भावातून असायला पाहिजे. आता हे अखंड स्मरण का झालं पाहिजे? कारण त्या अखंड स्मरणामध्ये आपल्याकडे म्हणजे साधकाकडे जो अहंभाव असतो तो बाजूला गेला पाहिजे. भावभक्ती असं जे म्हटलं जातं त्यामुळे प्रत्येक माणसाकडे अहंभाव असतो. अहंभाव, देहभाव अशा अंगाने जे पाहिलं जातं. देहभाव आणि अहंभाव तसं बघायला सारखं. देह मी म्हणजे देह आणि जाणीव ह्या दोन गोष्टी तिथे आहेत. ती जाणीव स्वतःला देह समजते, म्हणजे देहाशी एकरूप होते, म्हणून त्याला म्हणतात देहभाव. म्हणजे इथे आपण देह आणि आपण एकच आहोत असं प्रत्येक माणसाला वाटतं. पण ज्यावेळेला परमार्थामध्ये हा अभ्यास करायचा तो कोणी करायचा आहे? देहाने नाही करायचा आहे, जाणीवेने अभ्यास करायचा. जाणणारं तत्व आहे, ते जाणणारं तत्वच्या द्वारे हे जीवन जगलं जातं. जीवन जगणं असं जे आपण म्हणतो. तर ही जी जाणीव आहे, ही जाणीव स्वतःला देहाशी जोडून घेतलेली त्यांनी आणि तिच्याकडे आहे तो देहभाव. आत्मभाव म्हणताना तो भागच येतो की जे मी आहे ते मी देह आहे ह्या भावाला तिथे जीवभाव किंवा आत्मभाव हा शब्द वापरला. म्हणजे प्रत्येकाकडे भाव आहे. बघा, जगण्यासाठी भाव अत्यंत आवश्यक आहे. जर भाव नसेल तर माणूस जगू शकत नाही. जर एकच माणूस एखाद्या बेटावर असेल आणि त्याचं कशाचे नातं नसेल तर तो राहू शकत नाही. असं म्हणतात की उंदीर जर एकटा राहिला, उंदीर कळपाने राहतात, त्यांची फॅमिली असते आपल्यासारखी. माणूस आणि उंदरामध्ये तो साम्य आहे. पण एखादा उंदीर घरात आला त्याला पुढे कपाटावर अडकवून टाकला, तो जिवंत राहत नाही, तो मरतो. कारण त्याला एकट्याला राहता येत नाही, त्याला भाव जोडता येत. कळलं? मनुष्याचं पण असंच आहे. तो एकटा राहिला तो जास्त दिवस राहू शकत नाही. म्हणून इथे देवाशी नातं जोडलं पाहिजे. आणि देवाशी नातं जोडायचं म्हणजे परत काय? म्हणून देव कोण आहे? की देव सगुण रूपात पाहिलं तर त्या सगुण रूपाशी जेव्हा भक्त नातं जोडतो, जशी मीराबाईने श्रीकृष्णाशी नातं जोडलं किंवा राधेने श्रीकृष्णाशी नातं जोडलं. नातं जोडलं म्हणजे भाव धरला. भाव काय धरला? आपलं सर्व जीवन श्रीकृष्णाला समर्पित केलं. सर्व जीवन समर्पित केलं म्हणजे काय? मी म्हणून कोणी आहे ते मी नाहीच आहे ते सर्व श्रीकृष्णाचं आहे. प्रत्येक कृती ही श्रीकृष्णाच्या स्मरणात तिच्याकडनं व्हायला लागली तर तो असतो तो राधाभाव असतो किंवा मीराभाव म्हटलं जातं. की इथे अहंकार दूर गेला पाहिजे. लक्षात घ्या, साधकांना बऱ्याच वेळा हे लक्षात येत नाही परत की हे कशासाठी आहे. भाव कशाला? आपल्याकडचा अहंभाव, लॉ ऑफ रिप्लेसमेंट, जोपर्यंत देवभाव येत नाही तोपर्यंत अहंभाव जाणार नाही. आपण म्हणून आपला अहंकार बाजूला केला, अहंकार सोडून या असं बऱ्याच वेळा उदाहरण सांगितलं जातं. अहंकार सोडता येत नाही, परत लक्षात ठेवा. कारण तो उपजत आहे आणि त्यामुळे
त्याचा लॉ ऑफ रिप्लेसमेंटचा नियम वापरायला लागतो की तिथे पुन्हा पुन्हा जेव्हा देवभाव धरता येतो, देवभाव धरायला लागतो आपण म्हणजे साधक, तेव्हा हळूहळू अहमभाव बाजूला होतो, लॉ ऑफ रिप्लेसमेंट. म्हणून हा अहमभाव बाजूला करायचा आहे किंवा देहभाव बाजूला करायचा आहे किंवा जीवभाव करायचा, तिन्ही एकाच अंगाने आहेत. प्रत्येक सर्वसाधारण माणूस हा जीवभावात असतो. जीवभावात असल्यामुळे त्याकडे अहंकार असतो. म्हणजे अहंकाराचं सूक्ष्म रूप काय, मी देह आहे, हा अहमभाव हा अहंकाराचं सूक्ष्म रूप आहे. म्हणजे स्वतःचं अस्तित्व देहाच्या आधारावर तो धरत असतो. म्हणजे देह आहे तोपर्यंत मी आहे, देह नसला की मी संपलो. म्हणून माणसाला मृत्यूची जी भीती वाटते की काय माहिती मी किती दिवस जगतोय, असं एखादा माणूस म्हणतो ना घाबरून. काय होतं, आपल्याच वयाचा माणूस गेला ना बाजूला, अरे बापरे हा पण माझ्या वयाचा, आपण चाललो, तर तो घाबरतो. घाबरतो का, त्याच्याकडे देहभाव असतो म्हणून भीतो माणूस. मृत्यूला का घाबरतो, देहभावामुळे. बरेच लोक म्हणतात अरे जर 70 वर्ष खूप जगला हो, पण ते 70 वर्ष माणसाला सांगणार नाही हो अजून मला जगायचंय म्हणतो. कारण त्याला जगण्याची हौस असते, आनंद असतो. आनंद असेल तर ना, आनंद असेल तर हा, पण तोच आजारी असेल, कुडतोय, काय त्रास होतोय, हे करतो, मग तो काय म्हणतो मरण येतं बरं. हाही भावच आहे. हा तसं येत नाही. कारण गंमत सांगतो कसं होतं, आपले ट्रस्टी जे ढगे साहेब होते, त्यांचे वडील, त्यांचे शेवटी ते खूप आजारी व्हायला ना, अभ्यासू होते, खूप होते. ते शांत बसून असायचे, प्रार्थना सतत म्हणत राहायचे, असं ढगे साहेब सांगत होते. पण ते प्रत्येक वेळेला मुलाला विचारायचे, आशादीप्तांचा ना, आशादीप ढगे, की महाराजांना विचार मला कधी हा देह सोडता येईल. आता मुलगा कधी विचारेल का वडिलांचं देहासन कधी होईल म्हणून, कसं होईल. तेव्हा मी नाही विचार, तुम्ही विचार म्हणायचं. मी असे 2-3 वेळा म्हटलं. एकदा त्यांनी म्हटलं जाऊन दे आपण विचारूया. दादा म्हणायचे, दादा ढगे दादा म्हणायचे की तुम्हीच. म्हणजे त्यांनी महाराजांनी विचारलं शेवटी की दादा मला नेहमी विचारतात कसं येऊ. तर त्यांनी एक सांगितलं की तू आपल्याच अंतर्मनाला प्रार्थना कर की आता आपल्याला बस झालं. आणि खरोखर काही आठवड्याच्या आत त्यांनी देह सोडला. भाव लक्षात घ्या. आता आपल्याकडे भाव म्हणजे किती एक एक शब्द, म्हणजे भाव जरी सांगितला, नातं जोडणं, तेच होऊन राहणं, संबंध, तरी हा भाव येतो कुठून. तर त्या भावाच्या अधिष्ठान म्हणजे भाव प्रगट होण्यासाठी परत विचारांचीच आवश्यकता असते किंवा ज्ञानाची आवश्यकता असते. ज्ञानाशिवाय किंवा विचाराशिवाय भाव प्रगट होऊ शकत नाही. म्हणजे मला विशिष्ट पद्धतीने हा भाव धरायचा म्हणजे जोडायचा आहे, हे साधकाला विचारातून करावं लागतं. म्हणून विचार हा ज्ञानातून असायला लागतो आणि हे ज्ञान सद्गुरूंकडून मिळतं. म्हणजे हे सगळं चक्र जे आहे अभ्यासाचं किंवा आपल्या स्वतःच्या जाणीवेचा जाणीवेच्या ठिकाणी जो दिव्यत्वाचा प्रभाव होण्यासाठी हा भावाचा अभ्यास करावा लागतो. आणि भावाशिवाय तिथे आनंद मिळत नाही, भावाशिवाय तिथे शांती प्राप्त होत नाही. जेव्हा भाव प्रगट होतो तिथे सतत आनंदात राहता येतं. हा महत्वाचा भाग आहे. म्हणून संत हे सतत आनंदात असतात. कशी परिस्थिती ते आनंदात सतत त्या भावात गेले की ते सहज आनंदात असतात. म्हणजे तो भाव अखंड असतो. आज सर्वसाधारण माणसाकडे मी देह हाच भाव असतो. त्याच्यात तो बाहेर पडायला जरा कठीण पडतं कारण तो उपजत आहे. म्हणून भाव धरला आणि सुटला असं नव्हे, त्याला पुन्हा 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 भाव धरत 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 कधीतरी एक दिवस बरोबर हा देवभाव म्हणजे नेमकं काय ते कळतं. कारण कितीही शब्दाने सांगितलं तरी सद्गुरूंच्याशी संबंध ठेवून त्याने तो भाव धरण्याचा अभ्यास केला तर त्याला एक दिवस ती प्राप्ती होते. म्हणजे सद्गुरूंचा महात्म्य इथे आहे. खरं सांगायचं तर शब्दज्ञान किती सांगितलं तरी तिथे त्या आत्मभावापर्यंत पोहोचण्यासाठी सद्गुरूंच्या सहवासाची गरज असते, सद्गुरूंच्या ज्ञानाची गरज असते आणि त्यासाठी सद्गुरू भक्ती आवश्यक असते. आणि म्हणून आत्मभाव असं जेव्हा आपण म्हणतो, आत्मभाव म्हणजे जिथे देहभाव आहे, मी देह आहे, जो भाव आहे तिथेच
मी आत्मतत्व आहे हा भाव तिथे येतो, त्याला म्हणतात आत्मभाव. म्हणजे मी म्हणून जो आहे ते दिव्य आहे असा जेव्हा भाव येतो त्याला म्हणतात आत्मभाव. लक्षात घ्या. पण हा आत्मभाव येण्यासाठी मार्ग काय, तर हा भक्तीचा मार्ग आहे. पै भक्ती एक मी जाणे, ते सान थोर न म्हणे, भावाचे पाहुणे भलते या. आम्ही भावाचे पाहुणे, भावाशिवाय आम्ही तुम्हाला भेटू शकत नाही असं श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो. म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये पै भक्ती एक मी, म्हणजे आम्ही कोणती भक्ती जाणतो, एकच जाणतो. पै भक्ती एक मी जाणे, ते तर सान थोर न म्हणे, आम्ही मोठा छोटा काही म्हणत नाही, ते समत्वाने पाहतो. म्हणजे श्रीकृष्ण सांगतोय ते तर सान थोर न म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे बनतो. ज्याच्याकडे त्या साधकाकडे समोर भक्ताकडे जो भाव आहे त्याप्रमाणे मी तिथे आकृष्ट होतो. आम्ही भावाचे पाहुणे, आम्ही तिथे पाहुणे होऊन जातो, पटकन त्यांना त्यांच्याजवळ जातो. म्हणून आम्ही भावाचे पाहुणे भलते या, तर तिथे काही मर्यादा नाही. म्हणून हा जो भाव भक्ती म्हटली जाते, ती भक्ती करण्यासाठी साधकाला सद्गुरूंचं मार्गदर्शन आवश्यक आहे. परत लक्षात ठेवायचं. आता इथे सगुण रूपात देवाला पाहायचं म्हटल्यानंतर सद्गुरू सांगतात हा परमेश्वर निर्गुण निराकार आहे. म्हणजे त्याला आकार नाहीये, काही गुण नाही, असं मूळ स्वरूप आहे त्याचं. तोच सगुण निराकार आहे. म्हणजे आकार नाही पण तिथे गुण आहे, तिथे जाणणं आहे. गुण सगुण म्हणजे जाणणं पण आहे पण आकार नाही. आणि तोच तीच अनंत स्वरूप शक्ती विश्वरूपाने प्रकट आहे. म्हणजे सर्व जे दृश्य जगत आहे, म्हणजे तिथे अगदी ब्रह्मांड आलं, आकाशगंगा आल्या, सूर्य ग्रह तारे आले, पृथ्वी आली, मग पृथ्वीवरती वनस्पती, जलचर, पशु पक्षी, कीटक, जीवाणू, ही सगळी रूपं, ह्या सर्व रूपाने ती एकच चैतन्य शक्ती प्रगट आहे. हे परमार्थाचं सार आहे. खरं ज्ञान काय, ह्या परमेश्वराला कुठे पाहायचंय, प्रत्येक ठिकाणी पाहता आलं पाहिजे. प्रत्येक ठिकाणी ती परमेश्वरी शक्ती नांदते आहे. ही दृष्टी येण्यासाठी आपल्याला हा भावाचा अभ्यास करायचा असतो. म्हणजे हे ज्ञान आत्मसात करायचं असेल तर भाव धरावा लागतो. नुसतं शब्दाने सर्वत्र ईश्वरी शक्ती आहे असं होऊन होत नाही. म्हणून स्वयंस्मरणामध्ये सुद्धा भाव धरल्याशिवाय तो आनंद मिळत नाही. बरेच लोक तिथे शब्दाने जेव्हा करायला जातात त्या शब्दाने करता करता ते निवांत होतात. पण नुसतं निवांत होणं ही पहिली पायरी आहे. निवांत होताच आलं, निवांत झाला की पुढे आपला मार्ग असतो. पण तिथे जर भाव जोडला तर त्या निवांतपणातून पुढे परत प्रवास चालू होतो. तिथे तो जो एक समाधान, शांती, आनंद, त्याची अनुभूती यायला लागते. महत्वाचा तो बोध आहे. म्हणून भावेविण देव, म्हणजे कोणतीही साधना भावाशिवाय होणार नाही. देव भावाशिवाय होऊ शकत नाही, हे पहिलं लक्षात ठेवायचं. नुसतं शब्दाचे मोठमोठे डोंगर रचले म्हणजे ते आत्मसात झालं असं नव्हे. म्हणून थोडं आहे असं जे संत सांगतात ना, तिथे भाव धरता आला पाहिजे. पण तो भाव धरण्यासाठी अभ्यास प्रत्येकाला, कारण जीवभावातून देवभावाकडे वळणं म्हणजे जसं रॉकेट, आपण चंद्रावर पोहोचण्यासाठी त्या रॉकेटला तेवढा वेग द्यावा लागतो, त्याचा एक विशिष्ट अँगल द्यावा लागतो आणि मग गुरुत्वाकर्षणच्या फोर्सला झुगारून तो ते रॉकेट पलीकडे जातं. तसं जीवभावाचं आवरण आपल्याभोवती इतकं प्रचंड आहे की त्याच्यातून देवभावाकडे वळण्यासाठी ही साधने रूपी रॉकेट आपल्याला सतत अभ्यास करावा लागतो. साधनेतून तेच शक्य होतं. आणि तिथेच ह्या रॉकेटचं इंधन म्हणजेच भाव. भाव नसेल तर ती साधना ही पूर्णत्वाला जात नाही. म्हणून भाव महत्वाचं हे लक्षात ठेवायचं. म्हणून आत्मभाव याचा अर्थ मी म्हणून जे आहे ती दिव्य शक्तीच आहे, ती चैतन्य शक्ती. त्याला चैतन्य भाव पण म्हणतात. म्हणजे शब्द वेगळे, ब्रह्मभाव, चैतन्य भाव, आत्मभाव. त्या दिव्यत्वाशी मी म्हणून जो आहे त्याचं नातं जोडलं गेलं पाहिजे. मी म्हणणारी ही जी जाणीव आहे, ह्या जाणीवेने दिव्यत्वाशी नातं जोडायचं आहे.
आणि ती दिव्यत्वाशी नातं जोडण्यासाठी देवाशी नातं जोडावं लागतं. म्हणजे एक एक संबंध कसे आहेत. म्हणून भक्तांनी कसं केलं, संतांनी कसं केलं, विठ्ठलाची भक्ती केली दाखवली. म्हणजे सगुण रूप विठ्ठल किंवा श्रीकृष्णाची भक्ती, रामाची भक्ती. म्हणजे राम भक्त आहेत, कोणी कृष्ण भक्त आहेत, कोणी विठ्ठल भक्त आहेत. आता हे नातं जोडत असताना जर विठ्ठल म्हणजे नेमकं काय कळत नसेल, श्रीकृष्ण म्हणजे नेमकं काय कळत नसेल, किंवा राम म्हणजे नेमकं कळत नसेल, तरी तो भाव परिपक्व नसतो. हे परत लक्षात ठेवायचं. महत्वाचा बोध आहे. ज्ञान प्रगट होण्यासाठी ही प्राथमिक स्टेप बरोबर आहे की देवाची भक्ती करताना सगुण रूपाची भक्ती केली, की रामाची भक्ती करणारा रामभक्त, विठ्ठलाची भक्ती करणारा विठ्ठल भक्त. म्हणजे संतांनी विठ्ठलाची भक्ती सांगितली, कोणी रामाची सांगितली, कृष्णाची सांगितलेली आहे. गोंधळे क्रमांक जय श्रीराम म्हणायला सांगायचे. रामदास स्वामी श्रीरामाचं नाम घ्यायला सांगितलं, तर रामाची भक्ती. पण ह्या सगुण रूपातून त्या अनंत स्वरूपाचं स्मरण करायचं असतं आणि तिथे अनंत स्वरूपाशी तो भाव जोडला गेला पाहिजे. हा त्याच्या मागचं रहस्य आहे. तिथे फक्त रामाचं जे रूप आहे तेवढंच फक्त अभिप्रेत नाहीये. लक्षात घ्या की श्रीकृष्णाचं रूप आहे तेवढं त्याचं धरायचं तसं नाहीये. तर तिथे माध्यम म्हणून श्रीकृष्णाचं रूप, रामाचं रूप किंवा विठ्ठलाचं रूप पाहायचं आणि ते अनंत स्वरूपच आहे ह्या भावात ते जोडायचं. लक्षात घे, ते ज्ञान आहे, ज्ञानातून तो विचार आहे आणि विचारातून ते जोडलं गेलं पाहिजे. म्हणून सतत आता इथे गंमत अशी, मीरेला हे माहीत नव्हतं. मीराबाई श्रीकृष्णाच्या रूपाची भक्ती करत होती लहानपणापासून. किती वर्ष, अनेक वर्ष. पण ज्यावेळेला तिला मीराबाईला सद्गुरू भेटले. कोण होते सद्गुरू? रोहिदास, जे चर्मकार होते व्यवसायाने, म्हणजे चपला शिवायचं होतं, पण ते संत होते. लक्षात घ्या. त्यांनी श्रीकृष्ण कोण आहे हे जेव्हा मीराबाईला सांगितलं तेव्हा तिला कळलं की ही कृष्ण भक्ती म्हणजे नेमकं तिने काय केलं पाहिजे. मग तेव्हा तिचं, म्हणून तिने ते अभंग लिहिलाय ना, नाही ते सद्गुरु पायोजी मैने राम रतन पायो. राम रतन म्हटलं ना ती म्हणजे जे तिला कळलं की हे कुठे राम आहे. आता ही बघा, ही कृष्ण कृष्ण भक्ती करत होती आणि सद्गुरूला रामरतन सांगितलं. रामरतन म्हणजे काय? तो राम आणि कृष्ण एकच, त्यांचे अनंत स्वरूप आहे. तेच तुझ्या ठिकाणी कसं बसलेलं हे दाखवलं आणि तेव्हा तिला कळलं की अरे शोधते कुठे, जिथे आहे तिथेच ते जोडली गेली तिथे. आणि तिला ते कळलं, रे हे धन आहे माझं, हे रत्न आहे. कळलं की सद्गुरूंमुळे झालं, नाहीतर तिची भक्ती चालू होती. पण ती खरी भक्ती तिथे फळाला कुठे आली? जेव्हा सद्गुरू भेटले तेव्हा. आणि म्हणून देवाशी नातं जोडण्यासाठी हे वेगवेगळे मार्ग आहेत. गोपी भाव ज्यावेळेला म्हटलं जातं त्यावेळेला गोपिकांना सतत श्रीकृष्णाचं स्मरण होतं की श्रीकृष्ण त्यावेळेला तिथे राहायला, खेळला त्यांच्याबरोबर. आणि तो खेळताना त्यांच्याबरोबर त्यांनी अनेक काही चमत्कार दाखवले गेले, असं सगळं जे सांगितलं जातं. आणि त्याच्यातून कृष्णाबद्दल तिथे त्यांना देवभाव जो होता, त्या देवभावातून त्या श्रीकृष्णाचं सतत स्मरण करायचे. आणि ते अखंड स्मरण होतं. म्हणजे तिथे श्रीकृष्णाशिवाय त्यांना त्यांचं जीवन नव्हतं. लक्षात घ्या, इथे आपला मीपणा त्यांचा कमी झाला होता. आता हा मीपणा कमी झाला होता हे कळणार कसं? तर इथे उद्धवाची गोष्ट सांगितली जाते की उद्धवाला जरा अहंकार व्हायला की मला आता श्रीकृष्णाने बरंच ज्ञान दिलंय, मला, मी आता ज्ञानी आहे. तेव्हा श्रीकृष्णाने एकदा सांगितलं जरा जा आणि आपल्या ह्या सगळ्या गोपिका माझ्या खूप आठवण काढते, त्यांना जाऊन भेटून ये, त्यांना तू हे सांगून ये तुझं ज्ञान सगळं. त्यांना उलट सांगितलं, म्हणजे जरा सांगितलं जा तू मोठा आता ज्ञानी झालायस. आई गेला, चला मी शिकवायला जातो सगळं. बरं जरा आल्या नवीन कोणाला सांगायला तर हुरहुर येते ना आपल्याला सांगण्याची. गेला तिथे. आता गेला तिथे ज्ञानाच्या मोठमोठ्या गोष्टी सांगितल्या. सगळ्या बिचारा आहे की श्रीकृष्णाकडनं आलेला म्हणून त्याचा मान केला, सन्मान केला, सगळं केलं की तू श्रीकृष्णाने पाठवलं म्हणाला ना मला, मी श्रीकृष्णाचा भक्त आहे म्हणा मोठा.
आणि त्यांनी ज्ञानाच्या भरपूर गोष्टी सांगितल्या सगळ्या. तर त्यांनी काय सांगितलं, तुझं काय ज्ञान आम्हाला कळत नाही, आम्हाला फक्त श्रीकृष्ण माहिती. कळलं ना. आम्ही उठता बसता जेवताना अगदी झोपताना सगळीकडे सतत आम्ही श्रीकृष्णाच्या स्मरणात, बाकी आम्हाला काय माहित नाही. आणि हे बुद्धाला हेच जमत नव्हतं. गोष्टी भरपूर होत्या पण त्याला अखंड श्रीकृष्णाचं स्मरण म्हणजे नेमकं काय कळतच नव्हतं. म्हणजे त्याच्याकडे तो भाव नव्हता म्हणून श्रीकृष्ण मुद्दाम त्याला शिकवायला तिथे पाठवलं. जा त्या गोपी काय शिकवतील तुला तर कळेल नेमका कसा भाव धरायचा. की तो जो प्रेमभाव असतो तो प्रेमभाव त्या गोपिकांकडे श्रीकृष्णाबद्दल. म्हणजे एकदा श्रीकृष्ण तिथून आला मथुरेला, परत गेला नाही. लक्षात घ्या कुठे होता श्रीकृष्णाचं? वृंदावन, गोकुळ. गोकुळ सोडून तो मथुरेला गेल्यानंतर परत गोकुळामध्ये गेला नाही. पण गोकुळातल्या सगळ्या गोपिका श्रीकृष्णाच्या स्मरणात जीवन जगत होत्या. लक्षात घ्या. म्हणजे इथे गोपिका भाव म्हटलं जातं, गोपी भाव म्हटलं जातं ना, तर तिथे श्रीकृष्णाचं अखंड स्मरण होतं त्या देवभावातून. आणि त्या देवभावातून त्या श्रीकृष्णाचं स्मरण करत आपलं जीवन आनंदाने जगत होतं. त्यांना कसलं दुःख नव्हतं. की त्या स्मरणातून त्यांना श्रीकृष्णाची सतत सहवास मिळत होता, सतत स्मरण होत होतं. आणि त्यामुळे तो तेवढा प्रखर भाव त्याने जेव्हा उद्धवाने बघितला, रे ह्यांना श्रीकृष्णाची आता सहवास पण नाही, काही नाही, पण त्यांच्याकडे एवढं प्रेमभाव कसा. आणि उद्धवाला माझ्याकडे कसा नाही हे कळलं तर तो जरा हात जोडून परत निघाला. त्याला समजलं मला कशाला पाठवलं. म्हणून कधी कधी सद्गुरू असे उलटे पाठवतात, जा तिथे बघून ये. असे अनेक सद्गुरू असतात ते मुद्दाम म्हणून. कारण सद्गुरू रोज रोज बघून असं वाटतं ना, काय नाही तेच सांगतात, काय नवीन काय सांगत नाही, असं होतं ना. म्हणजे स्वामीराम म्हणून जे काय स्वामीरामांची अशी गोष्ट सांगितली जातात. त्यांना लहानपणापासून सद्गुरूने हिमालयात नेऊन ठेवलं होतं. लहानपणापासून घेऊन गेलं ते. आणि अगदी मुलासारखं नातं होतं. म्हणजे स्वामीरामांना त्यांच्यावर एवढा मोठा खूप आदर होता, पण भांडायचा बिंडायचा का हवं नको सगळं. आणि तो कॉलेजला पण पाठवले, तो शाळा कॉलेज सगळं केलं तिकडे. लक्षात घ्या. आणि त्या स्वामीरामाला सुरुवातीला चांगले भरजारी कपडे बिपडे घालायचे हौस होते, ते पैसे पण सद्गुरू द्यायचे त्याला, सगळं करत होते. आणि जरा का जरा भांडायचं. तर मग त्याने एकदा एक गुरु इथे जाते, माझे मित्र आहेत तिथे, ते पण गुरु आहेत त्यांना जाते. तर अशा एका गुरूंकडे पाठवलं की ते असे झोपलेले होते. म्हणजे कपडे बिकडे काही नव्हते, सगळं ते स्वतःच्या म्हणजे आत्मभावामध्ये म्हणतात ना, आत्मभाव म्हणतात तो कशाशी कोणाशी संबंध नाही. असंच म्हणजे अगदी अजगर कसा पडलेला असतो तसे ते असे आडवे पडलेले होते. आणि बघितलं, अरे काय मनात आलं ना, काय हे असे हे कसे म्हणतात गुरु म्हणून मनात आलं याच्यात. आणि जवळ गेले, कारण गुरुंनी पाठवल्यामुळे गेले पाहिजे, तसं केले. ते गेल्याबरोबर बघता बघता त्यांनी दंडकडे एक लात मारली. त्यांना लात मारलं, खाली पडले. एवढा राग आला, म्हणजे काय माणूस मी ह्याला नमस्कार करायला जातो तर ह्याने लात मार. मला काय हसला गुरु नको म्हणाले. आणि परत तरी पण गुरु झालं. मग त्याने सांगितलं मला म्हणा, मग कसं बराच का म्हणून विचारलं. फक्त लात मारतात बरा का विचारतात. परकड होते तसे. पण तिथे त्यांना कळलं आपला गुरु लात मारत नाही म्हणजे किती चांगला. कळलं ना. म्हणजे दुसरीकडे गेल्यानंतर कळतं की आपले गुरु आपल्याला काय देत आहेत. कळलं ना. म्हणजे बऱ्याच वेळेला बरेच साधक असं इथे जाऊन येतो तिथे जाऊन येतो म्हणतात, जा जा जाऊन ये बघून ये. कारण त्याला कळलं पाहिजे तुझा गुरु तुला काय देतो ह्याची किंमत तुला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत तू सगळे धावतच राहणार. इथे जातो तिथे जातो. अनेक लोकांना हौस असते, इथे हे चांगलं सांगतात तिथे ते चांगलं सांगतात, हे पण चांगलं बोलतात ते पण चांगलं बोलतात. अरे बोलण्याला अडकायचं तुला भाव कसा धरायचा ते कळलं पाहिजे. जोपर्यंत तुझ्याकडे सद्गुरू भाव येत नाही तोपर्यंत ते नातं तुझ्याकडे जोडलं जात नाही, तोपर्यंत तो आनंद तुला अनुभवता येणार नाही. म्हणून गोपी भाव म्हटल्यानंतर किंवा राधा भाव की राधा भाव म्हटल्यानंतर राधेला श्रीकृष्णाशिवाय कसलंही दुसरं स्मरण नव्हतं. किंबहुना राधेने जाताना हेच सांगितलं होतं की जेव्हा माझा शेवटचा श्वास असेल तेव्हा तुझं मला दर्शन हवं आहे प्रत्यक्ष, अशी गोष्ट सांगितली जातात. हे सगळ्या गोष्टी आहेत. पण त्याच्यातून भाव कसा असतो सांगा की अगदी शेवटच्या क्षणी राधेला सद्गुरू तिथे म्हणजे श्रीकृष्ण तिथे हजर राहिला आणि तिने त्याच्या मांडीवर श्वास सोडला असं सांगितलं जातं. की तो भाव म्हणजे काय की ते अखंड स्मरण असतं आणि संपूर्ण जीवन त्या कृष्ण भावातून राधेने
जगली ती आणि त्याच्यातून तिला जरा सुद्धा विस्मरण होतं आणि त्यामुळे स्वतःचं मी अमुक तमुक हे बाजूला गेलं. म्हणजे स्वतःचा अहंभाव ज्या बाजूला जातो आणि सगळं जीवन श्रीकृष्णाचंच आहे. तिथे दोन असून सुद्धा एकच आहे. म्हणजे ती राधा आणि श्रीकृष्ण दोन बघायला गेले तर सगुण रूपाच्या अपेक्षा. पण तिच्या हृदयातच श्रीकृष्ण इतका वसला होता की तिला दुसरा वेगळं श्रीकृष्ण म्हणून बघायला गरज वाटत नव्हती. इतकी तो भाव होता. आणि तो भाव फार महत्वाचा असतो. म्हणजे आपण म्हणतो ना भक्ती भाव म्हटलं नुसतं भक्ती केली म्हणजे भाव धरला नाही. तिथे तुम्हाला सद्गुरूंशी किंवा एखाद्या मूर्तीशी तुम्हाला संबंध जोडावा लागतो. पण मूर्तीशी संबंध जोडताना मूर्ती काहीच मार्गदर्शन करत नाही. आपणच आपल्या कल्पनेतून प्रार्थना करतो, कल्पनेतून त्या मूर्तीचं स्तुती करतो, स्तोत्र करतो, कल्पनेतून आपण अगदी प्रेमाने त्याला नमस्कार करतो, पण समोरून काहीच कळत नाही. इथे सद्गुरू भाव जोडला की सद्गुरू सतत तशीच प्रतिक्रिया देऊन त्या भाव त्या साधकाचा वाढवत असतो. कारण तो भाव जितका वाढत जाईल तितकी ही भक्ती वाढत जाते आणि जितकी भक्ती वाढत जाते तितका मीपणा कमी होत जातो. हे लक्षात ठेवायचं की हा जो मार्ग आहे तो मार्ग इतका शुद्ध आहे आणि पवित्र आहे की तिथे त्या पवित्र मार्गामध्ये आपला मीपणा गेला पाहिजे आणि मी उरता कामा नये. तिथे आहे ते सर्व सद्गुरूचंच आहे. सद्गुरूमुळे जीवन चाललंय, सद्गुरूसाठी जीवन चाललंय असा जेव्हा भाव असतो त्यावेळेस जो असतो तो हे सगळे भाव म्हणजे संबंध सद्गुरूशी भाव सद्गुरू भाव म्हणजे तिथे तुम्ही त्याला मग गोपी भाव नाव द्या किंवा आत्मभाव नाव द्या, राधा भाव म्हणा, आणखीन कोणता भाव सांगितला? दास्य भाव. आता इथे परत लक्षात ठेवायचं जेव्हा आपण म्हणजे साधक सद्गुरूंशी तो भाव जोडत असतो तेव्हा त्याच्या प्रमुख भाव प्रेमभावामध्ये दास्य भाव असला पाहिजे. कारण मी सद्गुरूंचा दास आहे. हा जितका दास्य भाव असेल त्या सद्गुरू समोर तो साधक सतत नम्रच असतो. दास्य भावामध्ये सद्गुरू दास्य भाव म्हणजे एका बाजून बघायला गेलं तर सद्गुरू हा मालक आहे आणि मी त्याचा दास आहे. हा एक भाव असतो. दुसरा असा असतो की सतत सद्गुरूंची आपल्याकडनं सेवा व्हावी आणि तेव्हा जो सेवा भाव येतो तेव्हा त्याला दास्य भाव म्हणतात की तिथे मी सतत सद्गुरूंच्या अंगाने बांधला गेलेला आहे. साधक सतत सद्गुरू स्मरण येता जाता कुठेही सद्गुरू बरोबर आहे हा भाव ज्याच्याकडे असतो आणि तिथून तो सद्गुरूशी संवाद साधतो. सद्गुरूबद्दल त्या मनात सतत तेच विचार असतात आणि त्या विचारातून त्यांच्याशी बोलत जातो. त्यावेळेस त्याच्या ठिकाणी ती दास्य भाव प्रकट होतो की मी दास आहे. दास म्हणजे ते नम्रता पाहिजे. मगाशी स्वामी रामांकडे सांगितलं स्वामी राम सद्गुरू दास्यभाव नव्हता, ते भांडायचे कधी कधी भांडणं तसंही तोही भावच असतो पण तिथे भांडण असतं. पण दास्य भावामध्ये सद्गुरूने बस म्हटलं बस, उठ म्हटलं तर उठ, बोलणार नाही. का बसू आणि का उठो बोलणार नाही. तिथे सद्गुरूने सांगितलंय बसायला सांगितलं बसायला. सद्गुरू सांगितलं हे करू नको नाही करायचं. सद्गुरूला हे कर तर तेच करायचं. म्हणजे सद्गुरू शब्द प्रमाण असं म्हटलंय ना की सद्गुरूंनी सांगितलेला तो शब्द पकडून त्याप्रमाणे जीवन जगत जाणं. म्हणजे कोणताही प्रश्न आडला सद्गुरूंना विचारलं समजा तू असं कर तिथे मग त्याने हलायचं नाही. मग तिथे त्याच्याकडे दुसरा विचार येणार नाही. सद्गुरूंनी सांगितलं म्हणजे ऑर्डर दिली आहे ती ऑर्डर प्रमाणे मला करायचं. तो म्हणतो आपण दास्य भाव म्हणजे सद्गुरूच्या प्रती इतकी नम्रता असते, कृतज्ञता असते, प्रेम असतं की त्या कृतज्ञतेतून हा साधक स्वतःचा मीपणा कमी करतो. हे लक्षात ठेवायचं ह्या सगळ्यातून अहंभाव दूर झाला पाहिजे. आता मी सद्गुरूंचा भक्त आहे म्हणतो आणि इथे अहंकार आहे तर तो भाव नव्हे. अहंकार असेल मी 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 करून जर सतत आपल्याला वाटत असेल तर तिथं तो भाव हे प्रत्यक्ष नाही. प्रत्यक्ष तो भाव आला तर मी आणि माझं बाजूलाच गेलं पाहिजे. जे आहे ते सगळं सद्गुरूंचं. हा भाव जेव्हा प्रकट होतो तेव्हा तो असतो खऱ्या अर्थाने हे दास्य भाव किंवा गोपी भाव, राधा भाव ही नावं दिली की त्या त्या भक्तांनी म्हणजे राधेने जे जसं भक्ती केली श्रीकृष्णाची त्याला म्हणतात राधा भाव म्हटलं किंवा गोपिकांनी जी भक्ती केली त्याला गोपी भाव म्हटलं की मीरेने भक्ती केली त्याला मीरा भाव म्हणतात. तो म्हणजे हाच भाव की आपला सद्गुरूशी जो संबंध आहे त्या सद्गुरूशी संबंध ठेवताना आपला मीपणा वितळून टाकायचा असतो की वितळला जातो.
ह्या भावातून अहमभाव आपोआप दूर होतो. तो बाजूला करायचं ते लक्ष दिलं पाहिजे असं नाही, पण हे करताना मध्ये मध्ये हा अहमभाव जागृत होत असतो. तो त्या निरीक्षण परीक्षणने आपल्याला कळतो किंवा सद्गुरू त्याची जाणीव करून देत असतात की इथे अजून तुझा भाव बदललेला नाहीये, तो अजून बदलला पाहिजे. आणि त्यासाठी सद्गुरू आणि शिष्याचं नातं इतकं जवळचं असतं की सद्गुरू सतत स्पष्ट सांगत असतात आणि त्याप्रमाणे शिष्य तसा वागण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून ह्या सर्व भावातून सर्वात पुढे जी व्यापकता येते त्याला म्हणतात चैतन्य भाव, ब्रह्मभाव. लक्षात घ्या की हा जो चैतन्य भाव आहे म्हणजे काय, सर्वत्र चैतन्य आहे हे अखंड स्मरण असतं, त्याला म्हणतात चैतन्य. म्हणजे नारायण माऊलींची ज्या गोष्ट सांगितली जाते, नारायण माऊली आपल्या सद्गुरूंचं इतकं अखंड स्मरण करत होते की त्यांना एकदा शेतावर पाठवलं गेलं मुद्दाम, की सतत सद्गुरूंच्या जवळ आहे. म्हणजे काही लोक असतात, असूया असते ना, काही साधं मध्ये हे भरपूर चिकटलेले त्यांना पाठवून दिलं कुठे बाजूला. ते खरोबर चिकटले. दिवस सकाळी उठल्यापासून दिवसभर सद्गुरू बरोबर असायचे, सद्गुरूंचं सगळी सेवा करायची. दास्यभाव होता त्यांच्याकडे, खूप दास्यभाव होता. शेतावर गेल्यानंतर ते सद्गुरूंची शेती होती, ती पाठवली. तर रात्रीचं कोणी प्राणी बिणी येऊ नये म्हणून रखवाली करण्यासाठी पाठवलं. तर तिथे त्यांना सगळीकडे ते सद्गुरू दिसायचे. चैतन्य भावात सद्गुरू, सद्गुरू प्रत्येक ठिकाणी झाडाझाडामध्ये सगळीकडे हे चैतन्य आहे किंवा सद्गुरू आहे हा भाव त्यांच्यावर प्रकट व्हायला की सर्वत्र सद्गुरूच आहे, सद्गुरूच आहे. त्यांना तिथे सद्गुरू नाही असं वाटतच नव्हतं. असा भाव मुरणं फार कठीण आहे खरं, पण ज्यावेळेला साधक आपला मीपणा बाजूला करून टाकतो, म्हणजे मीपणा जर बाजूला होतो त्यावेळेला तो भाव अत्यंत तीव्र असतो. म्हणून म्हटलं ना, तसा साधक हा उच्च पातळीवर असतो. त्याला कोणाकडे कसली अपेक्षा नसते, कसलाही आग्रह नसतं. त्याला फक्त सद्गुरूभाव म्हटलं की सद्गुरूच, देवभाव म्हणजे फक्त देवच, देवाशिवाय त्याला दुसरं काही माहीत नाही. कोणी काही बोललं तरी तो हसून खेळून आनंदाने बाजूला होतो. ते कुठे वाद घालायला जात नाही, कोणाला काही बोलायला जात नाही. तो त्याच्या मस्तीमध्ये असतो आणि आपल्याच मस्तीमध्ये तो आनंदाने जीवन जगायला लागतो. त्यावेळेला हा भाव परिपक्व होतो. म्हणजे परिपक्व होणं हा महत्वाचा भाव लक्षात ठेवायचा की ही सगळी भक्ती जी आहे त्या भक्तीमध्ये भावविण भक्ती हा जो भाग सांगितला की भक्ती म्हणजे भाव आहे. भाव म्हणजे आपलं त्या देवाशी, अनंत स्वरूपाशी नातं जोडण्यासाठी एक सगुण रूपाशी नातं जोडावं लागतं आणि सगुण रूपातून त्या अनंत स्वरूपाचे होऊन राहणं असं हे त्याचं शेवटचं परिपक्वता तिथे प्रकट होते. म्हणून कोणताही भाव धरा, हाच धरा तोच धरा असं नाही, ज्याचा त्याचा पिंड त्याप्रमाणे त्याने भाव धरावा. गंमत अशी सांगितली जाते पुराणाच्या ह्याच्यात, प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण, म्हणजे प्रभू रामचंद्र विष्णूचा अवतार असं म्हटलं जातं आणि लक्ष्मण म्हणजे तो शेष नारायण म्हणतात. शेष नारायण म्हणजे काय बघा, शेष नारायण मग नारायण शिवाय जो उरतो तो शेष. शेष म्हणजे एक पार्ट, शेष नारायण म्हणजे नारायणाशिवाय अजून तो तिथेच आहे, वेगळा आहे, त्याला म्हणतात शेष. तो नागोबा दाखवतात ना, असं झोपलेला शेष नारायण. तर रामाचा राम जन्म झाला तर तो लक्ष्मण झाला, लहान भाऊ झाला. तर दुसऱ्या वेळेला आता महाभारतात श्रीकृष्णाचा जन्म आहे, तर मी मोठा भाऊ होणार, तुझं सगळं ऐकावं लागतं मला. त्यावेळेला सगळीकडे मला तू इथे पळवलं तिथे पळवलं. पुराणातल्या सांगितलेल्या गोष्टी पण त्याचा अर्थ चांगला आहे. तर श्रीकृष्ण म्हणाला, हा विष्णू म्हणाला, हा बरं मी तुझा छोटा भाऊ, तू माझा मोठा भाऊ. तो बलराम हा मोठा भाऊ आणि श्रीकृष्ण हा छोटा भाऊ झाला आणि त्याला तो बलराम म्हणून. आता तिथे पण गंमत अशी, बलरामाला राग बी घ्यायचा सगळ्याचा, म्हणजे श्रीकृष्ण दोघांचं इतकं प्रेम की श्रीकृष्ण समोर उभा राहिला की बलराम किती रागवाला असला तरी तो शांत व्हायचा, कारण प्रेम एवढं होतं दोघांचं. कारण ते तो शेषनारायण होता ना, दोघांचे तो काही वेगळे नव्हते, दोघे एकच होते खरं तर बघायला गेलं. पण आता त्याला मोठा भाऊ म्हणून त्याला मान हवा होता आणि म्हणून त्याला लहान भाऊ म्हणतो. श्रीकृष्ण लहान भाऊ झाला असं जे सांगितलं जायचं आणि तरी पण श्रीकृष्णाने स्वतःच मोठेपण दाखवलं. तो बिचारा नेहमी त्याला फिरवतच बसायला बलरामाला, कळलं ना. पण तिथे बलरामाकडे ती भक्ती होती, परत लक्षात यायची. किती झालं तरी म्हणजे अगदी अशी शेवटची गोष्ट सांगितली, अनेक ठिकाणी झाल्या अशा गोष्टी. पण बलराम म्हणजे गरम डोक्याचा होता, शेषच ना तो.
ती रुक्मिणीचा भाऊ रुक्मी आणि श्रीकृष्णाचा मुलगा त्याचं आणि त्या रुक्मीच्या मुलीचं लग्न ठरवायचं, म्हणजे मामाची मुलगी देखील, म्हणून हे सगळे वरात घेऊन तिथे गेले. आणि एकदा संध्याकाळी अशी गप्पा मारताना वरात घेऊन त्यांचा सगळं पाहुणाचार करताना दोघं एकमेकाची अशी दोघीच मस्ती करायला लागले. आणि मस्ती करताना त्या ह्याला बलरामला एवढा राग आला, गदा मारले, बिचार रुक्मी मेला. म्हणजे रुक्मिणीचा भाऊ, कळलं ना, रुक्मी. आता श्रीकृष्ण काय बोलू शकत नाही, इथून नाही बोलू, तिथून बोलू शकत. इथे रुक्मिणी आणि इथे बलराम. तो चूप बसला, तो काहीच बोलू शकत नव्हता. म्हणजे असा बलराम होता, पण त्याला तो सांभाळून घ्यायचा एकमेकाला. म्हणजे अगदी शेवटच्या दुर्योधनाला पण ज्यावेळेला भीमाने मांडीवर गदा मारली, तर गदा युद्धामध्ये कमरेच्या खाली गदा मारायची नाही असा नियम होता. आणि बलराम हा दुर्योधनाचा गुरु होता गदा युद्धामध्ये, गदेच्या कलेमध्ये. आणि त्याला एवढा राग आला, कारण त्यावेळेला तिकडे दोघांचं ज्यावेळेला झालं होतं, भीम आणि दुर्योधनामध्ये गदा युद्ध चालू होतं. आणि श्रीकृष्णानेच, कारण त्याचं असं झालं होतं की दुर्योधनाला आदल्या दिवशी गांधारीने सांगितलं होतं, आंघोळ करून तू कपडे सगळे उतरून माझ्यासमोर उभा राहा. तर तो नदीत गेला, आंघोळ करून तसाच कपडे उतरून आणतो. तो श्रीकृष्णच येतो. श्रीकृष्ण, आईच्या समोर तू असा नागडा जाणार का म्हणून काहीतरी हे कर ना, काहीतरी बांधून. असा नागडा एवढा मोठा आहेस का, लहान बाळ आहेस का तू? त्याला म्हणलो बरोबर आहे ना, एवढा हुशार. आणि त्याने खरोखर पान बांधलं, केळीचं पान बांधून गेला. आणि ज्यावेळेला गांधारीने आपले दृष्टी म्हणजे पट्टी काढली आणि दुर्योधनाला बघायला गेलं, तर तिची नजर कुठे गेली, सगळी वरती खालती पर्यंत. आणि तिथे पान होती, त्यांना नजर गेली. ते म्हणा, अरे हे कशाला बांधलंस तू? ते म्हणा, अरे तिला वाईट वाटलं, कारण तिने जिथे जवळ त्याचं शरीर टणक झालं अगदी, म्हणजे त्याच्यावर गदेचा काहीच परिणाम होत नव्हता. त्यामुळे गदा युद्धामध्ये तो ज्यावेळेला जितका दुर्योधनाला काहीच लागतच नव्हतं वरती, पण कमरेच्या खाली मात्र तिथे पान बांधलं होतं, तो भाग तसाच होता. आता श्रीकृष्णाने मग त्या भीमाला मांडीवर मार म्हणून सांगितलं, कारण तो भीम एवढा मारून सुद्धा त्याला काहीच होत नव्हतं. तो हसत होता, रे हा हा करून हसायचा. आणि तो बिचारा भीम हैराण झाला की ह्याला काही होत नाही कसं, कारण त्याला त्या गांधारीमुळे ती शक्ती मिळाली होती. आणि त्याने जेव्हा गदा मांडीवर मारली आणि तो खाली पडला, कळवळला, त्यावेळेला बलरामाला राग आला, तू कोण आहेस म्हणून. स्वतः गदा घेऊन त्या भीमाला मारायला धावला. त्यावेळेस श्रीकृष्ण समोर उभा राहिला, दादा थांब म्हणून. दोघांचं प्रेम होतं. बघा तू लहान भाऊ होता ते बलरामाला फिरवत पण होता बरोबर. पण इथे कसं युक्ती श्रीकृष्णाकडे होती आणि त्या युक्तीतून तो कसं ह्या एक गोष्टी करत होता. तिथे जे सद्गुरू असतो हा युक्ती शिकवत असतो जीवनामध्ये, की इथे ह्या युक्तीने कसं तितकी त्याच्यात श्रद्धा पाहिजे. म्हणजे भीम विचार नाही केला, अरे गदा युद्ध मग कमरेखाली मारायचं नाही. श्रीकृष्णाने सांगितलं मार तर मार, कळलं. म्हणजे अगदी जरासंधाच्या वेळेला सुद्धा जरासंधाला असं तोडत होता तरी जरासंधा जोडत होता, जुडला जायचा ना ते दोन्ही. इकडून तिकडे काडी तोडून असे दाखव, इकडून तिकडे टाक. म्हणजे इथे सगळ्या युक्त्या वापरून तो श्रीकृष्ण सगळ्यांना मार्गदर्शन जे करत होता, ते ही गुरु आणि भक्ती कशी असते ती मी सांगतो. कारण हा सगळा जो भाग असतो ना, की तिथे हे ज्ञान आहे. ती ज्ञान म्हणजे फक्त देव 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 करत बसला, नुसतं नाम स्मरण करत बसला की नुसती साधना केली म्हणजे नाही होत. तिथे सद्गुरूंशी नातं जोडून हे ज्ञान अंतर्मनात मुरावं लागतं. कारण नुसती साधना करून सुद्धा लोक साधना करतो की काय असा प्रश्न पडतो ना, कारण वागतो कसा असा. आपण म्हणतो ना, एवढी साधना करून असा कसा वागतो, असे लोक तुम्हाला विचारतात की नाही? तुमचेच घरचे तुम्हाला बोलतात, काय अभ्यास करते, अशी वागायला थोडं शिकवलं तुला. दुसरं टीका करायला सगळ्यांना सोपं असतं ना. पण तसंही बोलायची समोरची हिंमत होऊ नये, तर आपलं आचरण मात्र तसं व्हायला पाहिजे हे शिकायचं. म्हणजे ते बोलणारे कोणी काही बोलत, आपल्याला ते आचरण तिथे होण्यासाठी, अंतर्मत होण्यासाठी भाव महत्वाचा आहे. सांगायचं कारण काय, भक्तिभावाशिवाय स्वभाव बदलणार नाही. भावातून स्वभाव बदलतो. म्हणजे मूळ स्वभाव बदलायचा असेल तर तिथे हा भक्तिभाव जोडावा लागतो, हे ज्ञान तिथे जोडावं लागतं. आणि त्याच्यातून ही गुरुभक्ती ज्यावेळेला असते ती गुरुभक्ती होत असेल तर तो भाव तिथे, मग सर्व भावातून कोणताही भाव धरला तरी दिव्यत्वाची अनुभूती प्राप्त होते. पण तो भाव कसा धरायचा, किती धरायचा, हे जोपर्यंत कुठे धरायचा हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत
दिव्यत्वाची अनुभूती प्राप्त होत नाही. म्हणून भावे विण देव न कळे नि संदेह, गुरु विण अनुभव कैसा कळे, असं जे ज्ञानेश्वर महाराज सांगतात ते त्यांच्यातून सांगताय. म्हणून हा सगळा भाव म्हणताना कोणताही जरा तुमचा पिंड कोणता त्याप्रमाणे मातृभाव, तू माय मी लेकरू, तू गाय मी वासरू, हे भाव आहेत सगळे. जे अभंग जे आपण म्हणतो अगदी मोठ्याने, ते भाव आहे की ते हे सगळे भावातून भक्ती असते. म्हणून भावातून भक्ती लक्षात ठेवा. नामस्मरण करा, स्वयंस्मरण करा, साधना करा, तिथे भाव असला पाहिजे. दोन गोष्टी आहेत, भाव आणि भान. भानाशी भाव जोपर्यंत जोडला जात नाही तोपर्यंत परिवर्तन होत नाही. म्हणून भान पण घेता आलं पाहिजे. आहे त्याचं भान आणि त्या आहेला दिव्यत्वाचा भाव जोडता आला तर तो देवभाव असतो. आणि तो देवभाव आपल्याला अनुभवता आला पाहिजे. आणि ही या दिव्यत्वाची अनुभूती येण्यासाठीच प्रत्येक साधकाला हा देवभाव कसा जोडायचा हे कळलं पाहिजे, किंवा हा चैतन्य भाव कसा जोडायचा हे व्यवस्थित कळलं पाहिजे. आणि त्याच्यातून त्यांनी प्रयत्न केला. नुसतं कळलं तर होत नाही, तर तिथे प्रयत्न करून 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 तो इतका सद्गुरूंशी किंवा देवाशी चिटकला पाहिजे की तिथे दोन उरत नाही, तिथे एकच राहतो. दोन देव महाराज म्हणायचे ना, दोन देव आणि एक जाणीव होते. म्हणजे तिथे एकत्वाचा भाव असतो. आणि तो एकत्वाच्या भावाला जे एकनाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी एकपणे उभा, चैतन्याची शोभा शोभवते. तिथे अगदी गोम आहे, एका जनार्दनी. एका म्हणजे एकनाथ आणि जनार्दन म्हणजे सद्गुरू. एका जनार्दनी एकपणे उभा आहे की दोघं दोन नाही तर एकच जनार्दन आहे, किंवा एकच आहे. कसा आहे? चैतन्याची शोभा शोभवित. म्हणजे असा हा सगळा भावाचा अभ्यास शब्दाने जरी सांगितला तरी तो प्रत्यक्ष त्या त्या साधकाने त्या भावातून जसा संबंध जोडता येईल तसा जोडत राहिला पाहिजे. आणि त्या जोडण्यातून ही आनंदाची अनुभूती त्याला घेता येते. म्हणजे आनंद भावातून आनंद घेता येतो. शांती, सुख, समाधान हे तिथे होतं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मीपणा गळून गेला पाहिजे. लक्षात ठेवा, मीपणा जोपर्यंत गळून जात नाही तोपर्यंत दिव्यत्वाची अनुभूती प्राप्त होणार नाही. म्हणून सगळ्या गोष्टी व्यवहारात मीपणा असतो, पण जर मीपणा गेला तर तो परमार्थ होतो. तो व्यवहारात तो परमार्थ चालू होतो. म्हणून असा हा आनंद घेण्यासाठी ही भावभक्ती किंवा भावभक्तीचा अभ्यास साधकाला करता आला पाहिजे, जमला पाहिजे. तिथे सद्गुरूशी नातं त्याला जोडता आलं पाहिजे. आणि ते नातं जेव्हा जोडलं जातं तर नातं हा शब्द वापरतो, नातं म्हणण्यापेक्षा भाव जोडला पाहिजे. लक्षात घ्या. असं म्हणतात की द्रौपदी आणि श्रीकृष्णाचं नातं काय होतं? द्रौपदी आणि श्रीकृष्णामध्ये कसलंच नातं नव्हतं. तिथे श्रीकृष्ण हा सखाही होता तिचा, पण गुरुही होता. प्रत्येक ठिकाणी ज्यावेळेला तिला अडचण आली तर तिने कोणाला हाक मारली? श्रीकृष्ण. कारण तो देवभाव तिच्याकडे होता. कळलं ना? म्हणजे ही नात्याच्या पलीकडचा जो भाव आहे आणि तो भाव साधकाला जमतो तेव्हा तो देवभाव किंवा देवच होऊन राहतो. असं सर्वांनी देव होऊन राहावं अशी सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.